हॅलो मित्रांनो, आपल्याकडे ट्रिंकेट नावाचा साप आहे। मराठीमध्ये याला तस्कर बोलतात। आता याला हा नाव याच्यामुळे पडलेला आहे की साप तुम्ही पाहू शकता आकाराला किती लांब आहे। झाडावरती राहणारा साप आहे म्हणून खूप लांब वाढतो आणि झाडावरती राहतो तर पक्ष्यांची अंडी तस्करी करून खातो म्हणून याला तस्कर बोलतात। इथपर्यंत याची माहिती घेतल्यानंतर खूप लोकांना चांगलं वाटत असेल, पण खरी मजा तेव्हा येणार आहे जेव्हा मी याचं गावाकडचं नाव सांगणार आहे। कारण की गावाकडे याला कांडोरा म्हणून ओळखतात आणि गावाकडची मान्यता अशी आहे की हा साप नाग आणि मनेरापेक्षा जास्त विषारी आहे। तर मित्रांनो, पूर्णतः बिनविषारी साप आहे हा आणि याच्या तोंडाला जरी हात लागलं तरी चावत नाही, एवढा शांत आहे। फक्त मी माहिती सांगतोय म्हणून उद्या सकाळी तुम्ही करायला जाऊ नका, कारण बरेच साप सारखे दिसतात आणि आपल्याला ओळखता येत नाहीत। तर या सापाला ओळखाल कसं ते सांगतो मी तुम्हाला। जर का तुम्ही याचं डोकं पाहिलं तर इथे एक तुम्हाला गोल दिसेल। आता या गोलवरनं बऱ्याचदा याला लोक नाग सुद्धा समजतात आणि जर का याच्या डोळ्याखाली दोन लाईन पाहिल्या तर ह्या पण तुम्हाला दिसतील। बरेच जण या लाईनवाला याला दिवड सुद्धा समजतात। त्यानंतर याच्या शरीरावरती तुम्हाला ह्या आडव्या पट्ट्या दिसतील। या आडव्या पट्ट्या याच्या शरीराच्या मधल्या भागापर्यंत असतात। तर याच्यावरनं बरेच जण याला नानेटा सुद्धा समजतात। आणि जर का शरीराच्या दोन्ही साईडला पाहिलं तर एक काळी रेष तुम्हाला दिसेल आलेली, ही त्याच्या दोन्ही साईडला आलेली असते। म्हणजे जर का पूर्णतः पाहिलं तर या सापामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरनं तुम्ही याला ओळखू शकतायत। पण जरी किती ओळखलं तरी याच्या जवळ जायचं नाही मित्रांनो। आणि माहिती घ्या की हा साप कांडोरा आहे आणि बिनविषारी आहे। फक्त एवढंच काय की लोकांना नावं माहिती नाहीत म्हणून ही गडबड आहे आणि खूप शांत साप आहे, याला पकडण्याची सुद्धा गरज नाहीये। चिडला तर हा साप यस आकाराचा शेप करतो, म्हणजे त्याच्यानंतर तो अटॅक करणार असतो। पण जरी हा तुम्हाला चावला तर दवाखान्यात जाण्याची पण गरज नाहीये। पण जर का साप हा असेल तर, म्हणून तुम्हाला सांगतोय की कितीही साप ओळखायला शिकले तरी पकडू नका आणि खेळ करायचा प्रयत्न करू नका। आणि अशा माहितीसाठी आपल्या व्हिडिओला बनवून राहा। धन्यवाद।